मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटलांनी 30 मेला केलेल्या एक दिवसीय आमरण उपोषणानंतर महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापलंय। सरकारने युद्ध पातळीवर जरांगेंच्या मागण्या मान्य करत मसुदा ड्राफ्ट तयार केल्यामुळे ओबीसी समाज प्रचंड आक्रमक झालाय। ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाकेंनी या संपूर्ण घडामोडींवर अत्यंत तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय। ही सरकारची तत्परता नव्हती तर ती त्यांची लाचारी होती, अशा शब्दात सरकारला धारेवर धरले। जरांगेंच्या आंदोलनाला सरकारने दिलेल्या प्रतिसादानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केवळ सरकारवरच टीका केली नाही तर थेट रस्त्यावर उतरून प्रतिआंदोलन करायची घोषणा केली आहे। या नव्या संघर्षामुळे महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद आता अत्यंत संवेदनशील वळणावर येऊन बसलाय। हे उपोषण कोणाचं तरी पॉलिटिकल कोर सेट करण्यासाठीच असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय। हाकेंनी मनोज जरांगेंच्या एक दिवसीय उपोषणाच्या टायमिंगवर गंभीर सवाल उपस्थित केलेत। त्यांनी हा सर्व प्रकार राजकीय फायदा करून घेण्यासाठी आधीच ठरलेला होता असाही दावा केलाय। जरांगे उन्हात बसले म्हणून शासनाने जी घाईघाईने पावलं उचलली ती तत्परता नसून सरकारची लाचारी आहे, असा टोला हाकेंनी लगावलाय। आंदोलन सुरू असताना जरांगे पाटील हे भाजपचे प्रसाद लाड आणि अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करत होते, तरी सरकार त्यांच्या समोर झुकलं। यावरून हे सरकार लाचार झाल्याचं स्पष्ट दिसतंय, असा आरोप त्यांनी केलाय। 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचं सरकारने मान्य केलंय। यावर लक्ष्मण हाकेंनी प्रशासनाला आणि सरकारला थेट आक्रमक इशारा दिलाय। केवळ संख्येच्या बळावर जर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिली जाणार असतील तर ओबीसी समाज गप्प बसणार नाही, अशी बोगस प्रमाणपत्र वाटणाऱ्या तहसीलदार कार्यालयावर ओबीसी समाज थेट हल्ले करेल आणि प्रसंगी कायदा हातात घेईल, असा सज्जड इशारा हाके यांनी दिलाय। जर सरकारने दबावाखाली येऊन नवीन कायदे किंवा नियम केले तर राज्यातील सरकारी आस्थापनांना लक्ष्य केलं जाईल, असंही ते म्हणाले। जरांगेंनी कुणबी प्रमाणपत्र मिळणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना 15 दिवसात जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे। यावर ओबीसी लोकांच्या वेदना आणि दुःख या सरकारला कधीच दिसत नाही। मात्र जरांगेंच्या आंदोलनाला बळी पडून जर सरकारने जात पडताळणी करणाऱ्या समितीवर कोणताही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील समस्त ओबीसी समाज त्याला प्रचंड विरोध करेल, असंही हाकेंनी स्पष्ट केलंय। खरं तर हे मनोज जरांगेंचं उपोषण हे कुणाचं तरी पॉलिटिकल स्कोर सेट करण्यासाठी होतं आणि हे नियोजित आंदोलन होतं। मुळात जरांगे आज दिवसभर उन्हात बसला म्हणून ह्या शासनानं जी काही तत्परता दाखवली ही शासनाची तत्परता नव्हती तर एक लाचारी बघायला मिळाली शासनाची। आणि मुळात विखे पाटील आणि लाड ही दोन माणसं तिथं येतात काय आणि त्या माणसांचा दोघांचा अपमान जरांगे क्षणाक्षणाला प्रत्येक वाक्यामध्ये त्यांचा अपमान करत होता आणि हा अपमान करत असताना वेळोवेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही ते अपमान करत होते। म्हणून एवढं अगतिक आणि लाचार सरकार आला मला बघायला भेटलं। अहो जरांगे उन्हात बसलाय, वर टापडी बांधली, खाली गादी घेतली म्हणून तुम्ही जरांगेकडे धावत पळत गेला, पण आमच्या ओबीसी भटक्यामधला वडार समाज रात्रंदिवस दगडी फोडतो, आमचा बंजारा समाज वंजारी समाज ऊस तोडतो, मेंढपाळ बांधव उन्हामध्ये मेंढ्यांचे कळप राखतो। या लोकांचे दुःख वेदना या गोष्टी या सरकारला कधी दिसत नाहीत, पण मनोज जरांगे त्या आंदोलनाला बसले आणि एकदम लाचार सरकार आम्ही बघितलं। या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला बळी पडून कास्ट स्क्रुटिनी करणाऱ्या समितीवर जर यांनी काही दबाव आणला तर ओबीसी त्याला जुगारू एकदम प्रचंड विरोध करतील। त्याचबरोबर ज्या ज्या तहसील कार्यालयामधून फक्त संख्येच्या बळावरती जर कास्ट सर्टिफिकेट इश्यू केली जाणार असतील तर वेळ पडली तर आम्ही असे बोगस सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या तहसीलदार कार्यालयावरती हल्ले करू, तहसील कार्यालयावर हल्ले करू आणि आम्ही प्रसंगी कायदा हातात घेऊ। आम्ही संविधानाची भाषा कायद्याची भाषा बोलणारी माणसं आहोत, पण बेकायदा कृत्य जर गव्हर्नमेंट करायला लागलं मनोज जरांगेच्या सांगण्यावरनं तर आम्ही या सगळ्या आस्थापनांवरती आम्ही हल्ले करायची सुद्धा भूमिका इथून पुढच्या कालावधीत घेऊ। बरं, एक शेवटचा प्रश्न, आपण 100 सभांचं नियोजन केलेलं आहे, आतापर्यंत किती सभा झालेल्या आहे? आत्तापर्यंत 19 सभा, आज आम्ही 19वी सभा घेऊन आलोय। आमच्या सभांना 1000, 2000, 3000, 5000 लोक जमा होतात। आम्ही ठरवले ओबीसी बांधवांना सगळ्यांना एकत्रित करायचं आणि आपलं काय म्हणणं आहे हे जर सरकार ऐकणार नसेल तर जनता सार्वभौम आहे आणि ओबीसी मतपेटीतनं एकीतून संघटनेतून सरकारला जाब विचारते। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला शह देण्यासाठी आणि ओबीसी आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी आता रस्त्यावर उतरण्याची अधिकृत घोषणा केली आहे। जर जरांगे गादीवर बसून आंदोलन करत असतील तर आम्ही आमच्या हक्कासाठी जमिनीवर ढेकळात बसून आंदोलन करू। जर ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही शांत बसणार नाही, आम्ही ढेकळात बसून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिलाय। मनोज जरांगेंच्या एक दिवसाच्या आंदोलनानं मराठा समाजाच्या मागण्या तर मान्य करून घेतल्या, परंतु त्यामुळे ओबीसी समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय।
लक्ष्मण हाकेंनी दिलेल्या हल्ल्यांचा आणि कायदा हातात घेण्याचा इशारा पाहता आगामी काळात प्रशासनावरील दबाव वाढणार आहे. आता सरकार मराठा समाजाला दिलेली आश्वासनं पाळतं की ओबीसी समाजाचा रोष शांत करण्यासाठी नवीन भूमिका घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.